नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा नवीन कथेत आपलं स्वागत आहे। माझे नाव हेमंत आहे। मी 23 वर्षांचा आहे। माझे 2 मामा आहेत। ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा मी मामीच्या बहिणीच्या लग्नाला गेलो होतो। ती मामाकडे राहत असल्यामुळे 15 दिवस आधीच तिथे गेलो होतो। माझ्या मामाच्या त्यामुळे त्यांना मदत पण करता येईल। तिथे जाताच मला माझे मोठे मामा भेटले। मी थोडा वेळ त्याच्याजवळ बसलो, मग धाकट्या मामाच्या घरी गेलो। तिथे जाताच मामी पण होत्या। मला पाहून त्या खुश झाल्या। मी त्याला नमस्कार केला आणि विचारले, मामा कुठे आहेत? मामी म्हणाल्या, ते त्याच्या कामावर गेले आहे। त्याला एक लहान मुलगा आहे। त्याचे वय साधारण 6 वर्ष असेल। तो पण शाळेत गेला होता। मी माझ्या मामी सोबत बोलू लागलो। नंतर मामीने माझ्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात जाऊ लागली, म्हणून मी पण तिच्या सोबत किचनमध्ये आलो। काही वेळाने चहा तयार झाला आणि मामीने 2 कप मध्ये चहा गाळून बाहेर काढला। आम्ही दोघे बसलो, चहा प्यायलो आणि बोलू लागलो। संध्याकाळी मामाही कामावरून आले आणि आम्ही काही वेळ बोललो। मग जेवण वगैरे करून आम्ही सर्व झोपलो। असाच वेळ जाऊ लागला आणि 6 दिवस निघून गेले। तर त्या दिवशी मी दुसऱ्या घरी गेलो होतो। परत आल्यावर मी शांतपणे घरात शिरलो। मी नुकतेच मामीच्या खोलीत शिरलो होतो, तेव्हा मला काही वेगळेच दिसले। मी ते पाहून एकदम अचंबित झालो। त्या आंघोळ करून आली होती आणि घरी कोणी नव्हते म्हणून त्या तशा होत्या। मी ते पाहून लगेच घाबरलो आणि मामी पण घाबरली। मी लगेच तिथून निघून गेलो। त्यावेळी मला सर्व काही दिसले होते। मग मामी म्हणाली, कधी आलास? मी म्हणालो, सॉरी, मला माहित नव्हते की तुम्ही अशा स्थितीत आहेस। मी पुन्हा सॉरी म्हणालो आणि बाहेर जाऊन आपला मोबाईल वापरू लागलो। मग मामीने हाक मारली आत्या आणि ती घरची कामे करू लागली। मी तिथेच बसून होतो। काही वेळाने मामीने चहा बनवला आणि मला हाक मारली। मी आत आलो आणि आम्ही दोघे चहा पिऊ लागलो। मी पुन्हा मामी माफी मागितली आणि म्हणालो, मला माहित नव्हते, नाहीतर मी आले नसते। मामी म्हणाली, काही हरकत नाही, आतापासून लक्षात ठेव, कधी येणार आणि कधी येणार नाही, असं म्हणत ती हसायला लागली। आम्ही दोघे आता बोलू लागलो। मग हळूहळू मामी आमचे बोलणे वाढू लागले आणि काही गोष्टी मामीने मला शेअर पण केल्या। आता मामी माझ्याशी थोडे फ्रँक बोलत होत्या आणि कधी कधी त्याची नजर माझ्याकडे पाहण्याची वेगळी होती। मला पण आता हा जवळीकपणा खूप बरा वाटू लागला आणि कदाचित मामीला पण। आणि एक दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होतो। कॉल डिस्कनेक्ट होताच मामीने विचारले, कोणाशी बोलत होतास? मी म्हणालो, तो मित्र आहे। तर मामी म्हणाली, ठीक आहे, मित्रांबद्दल एवढ्या आनंदाने कोण बोलतो? मी म्हणालो, ती मुलगी असली तरी ती फक्त एक मैत्रीण आहे। मामी म्हणाली, मला तिचा फोटो दाखव। मी ते दाखवले। मामी म्हणाली, ती छान दिसते, तुला तिच्याशी लग्न करायचे आहे की फक्त मजा करायची आहे? मी विचारले, अर्थ? ती हसली। तो दिवस आम्ही दोघे असंच बोलून काढला। मी मामीला म्हणालो, आपल्या वयात प्रत्येकाचं काही ना काही असतेच। तर मामीने मान हलवली। मी हिम्मत करून मामीला विचारले, लग्नाआधी तुमचाही कोणी होता का? माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध त्याने होकारार्थी मान हलवली। मी पण मोकळेपणाने म्हणालो, तुम्ही पण त्याच्या सोबत टाइमपास केलास की अजून काही? ती म्हणाली, हो, ते फक्त टाइमपास करण्यासाठी होते। मग मी तुझ्या मामाशी लग्न केले। मी म्हणालो, मग याचा अर्थ लग्नाआधी तू मजा केली नाहीस? ती म्हणाली, जरा थोडं। मी विचारले, काय? ती म्हणाली, कळल्यावर काय करणार? मी म्हणालो, सांग, मला पण अनुभव येईल। ती म्हणाली, काही नाही, मी तुला मुद्दाम विचारू लागलो, सांगा ना प्लीज, मी काय करू? ती म्हणाली, तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या, जमेल तितके। हे ऐकून माझी हिंमत वाढली आणि मी म्हणालो, मामी, मला तुमच्या सारखी मिळाली तर खूप चांगलं होईल। ती म्हणाली, ठीक आहे। ती ठीक म्हणाली आणि अर्थपूर्ण रीतीने हसायला लागली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि ती चमक चेहऱ्यावर पण येऊ लागली होती। ती आता तिच्याकडे पाहू लागलो। मग ती अभिमानाने म्हणाली, मग माझ्यासारखा कोणीतरी शोधा। मी म्हणालो, मला ते पटकन समजत नाही। ती हसायला लागली। मी म्हणालो, तुला एक गोष्ट विचारू का? पण राग नको करशील? ती म्हणाली, हो, विचारा। मग मी विचारले, मला का बरं माहित नाही, पण तूच आवडते। ती म्हणाली, काय म्हणताय? मी म्हणालो, तुझी शपथ, तू ऐकलं तेच? तर तिने मान हलवली।
मला आता समजले की मामीच्या हृदयात पण काहीतरी आहे. आता मी थोडा जवळ, पण ती काहीच बोलली नाही. जणू तुला पण या गोष्टीची आतुरता होती. आता माझी हिंमत वाढली आणि एकदम आता आम्ही या वेळेत रमून गेलो होतो आणि या आनंदात तल्लीन झालो होतो. तिचा चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसत होते. खूप वेळ असेच चालले आणि नंतर आम्ही वेगळे झालो. नंतर मामी म्हणाल्या, "बर झालं तुम्ही भेटलात, कारण खूप दिवस झाले माझे आयुष्य असेच होते आणि त्यांना पण काही समजत नव्हते." मी म्हणालो, "जाऊ द्या आता, मी आलो ना."